प्रश्नोत्तर लेसन नंबर 4 अपन सारे एक। पहली जी PDF में तुम्हारा पाठोली होती, पहले जो मैंने आपको भेजे थे उसमें लेसन के नीचे टेक्स्ट बुक वाले क्वेश्चन आंसर थे। अभी हम लोग इसमें स्वमत और थोड़ा ग्रामर के क्वेश्चन और उसके आंसर देखेंगे। ये जो PDF भेज रही हूँ एज इट इज़ कॉपी इन योर मराठी नोटबुक। समानार्थी शब्द बघूया। गिव सिनोनिम्स। पूजा उपासना, कसूर गुन्हा, कर्ण कान, वास गंध। हे शब्द समानार्थी शब्द जे आहेत ये सब लेसन में से ही लिए गए हैं और उनके सिनोनिम्स आपको लिखने हैं। विरुद्धार्थी शब्द एंटोनिम्स। इकडे अपोजिट तिकडे, खोटेच्या अपोजिट खरे, उलट सुलट, गोड कडू, चांगली वाईट, सेवक मालक। पुढे बघूया। सीक्वेंस में नहीं है, आप नंबर आपके हिसाब से लिखो। कुरकुर सारखे शब्द लिहा। कूर कूर दुसरा उकार आणि कूर कूर असे शब्द आहेत। तर लेसनमधले शब्द आपल्याला लिहायचे आहेत। आन्सर है गुर गुर, गुर गुर आणि भूर भूर। उकार बघा, बोथ उकार आर सेम। पुढचं बघूया। सौंदर्य सारखे दोन शब्द लिहा। आता सौंदर्य हा शब्द तुम्ही जर बघितला तर स ला काना, दोन मात्रा, एक अनुस्वार। सौंदर्य द ला य आणि य ला रफार मतलब ये जॉइंट वर्ड है और सौंदर्य जैसा जॉइंट वर्ड तुम लोग को लिखना है। आंसर क्या है? शौर्य आणि धैर्य। ठीक आहे, हे आन्सर तुम्हाला लिहायचे। पुढे बघूया। लेखन नियमानुसार ग्रामर। ग्रामर रूल अँड रायटिंग स्किल किंवा रूल्स अँड रायटिंग्स। अचूक शब्द ओळखा, फाइंड द करेक्ट वर्ड। आता तुम्हाला 4 शब्द दिलेत असे क्वेश्चन आंसर एग्ज़ाम में वोकेबलरी में 15 या 16 मार्क्स का पूरा क्वेश्चन ही रहता है, क्वेश्चन नंबर 5। तो वो 2-2 मार्क्स के लिए ये क्वेश्चन आंसर आते हैं। शब्द आपण बघूया। शरीर रूपी शब्द आहे आणि तो उलट सुलट काना मात्रा वेलांटी ऐसा लिखा गया है। इसमें 4 वर्ड दिए गए हैं, तो इन चारों में से सही वाला वर्ड आपको चॉइस करना है। तर शरीर रूपी हा पहिला जो वर्ड आहे हा काय आहे? एकदम योग्य वर्ड आहे। दुसरा बघूया। स्वयंपाक, स्वयंपाक, स्वयंपाक आणि स्वयंपाक। आता ह्यामध्ये स्वयंपाक मराठी वर्ड, स्वयंपाक ये राइट वर्ड है। थर्ड है जीवन, जीवन जीवन आणि जीवन। मतलब एक में न, एक में नो और काना मात्रा विलंटी आगे पीछे है, तो इसमें जीवन अपना लाइफ ये राइट वर्ड है। आणि फोर्थ मध्ये सुरळीत, सुरळीत, सुरळीत आणि सुरळीत। एका ठिकाणी उकार पहिला आणि दुसरा है और दूसरी जगह ळ को वेलांटी पहली दूसरी दी है। मतलब ये 4 एक वर्ड 4 तरीके से लिखा है। इसमें से सुरळीत हा वर्ड सेकंड वाला आहे हा बरोबर आहे।
मराठी भाषेच्या लेखन नियमानुसार, इसलिए क्वेश्चन क्या है, लेखन नियमानुसार लेखन, ग्रामर रूल्स रायटिंग. समजलं. तर हे शब्द प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये येतात. आता आपण स्वमत बघणार आहोत. स्वमत स्पष्ट करा. ये सब नोटबुक में एज इट इज कॉपी करके लिखना है. स्वमत बघूया. आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. हे या विधानाबाबत तुमचे मत लिहा. अभी स्वमत मतलब पर्सनल रिस्पॉन्स है. इसमें आप आपके हिसाब से आंसर लिखोगे. आता या नाटिकेमध्ये इस क्वेश्चन का आंसर तो मैंने दिया है आपको, लेकिन ये रोल प्ले जो है उसमें शरीराच्या काही अवयवांचा संवाद आहे. ये नाटिका जो है वो क्या है, पार्ट ऑफ द बॉडी म्हणजे जेवढे आहेत उनका कन्वर्सेशन है और उनकी कंप्लेंट जो है या शरीर इंद्रियाची पोटाविषयी कंप्लेंट असते. बरोबर. तर उनकी कंप्लेंट क्या रहती है कि आम्ही सर्व काम करतो, पोट मात्र आयतं बसून खातं. और ये कंप्लेंट लेके मेंदू राजा के पास आते हैं. आता मेंदू राजा हा काय झाला आहे, राजा असतो. आपल्या पार्ट ऑफ द बॉडीचा मेन जो आहे तो काय आहे, मेंदू आहे. मग आपले हे शरीर तो मेंदू त्यांना पटवून देतो की पोट हे प्रत्यक्ष काम करताना दिसत नाही. आपलं पेट जो है वो इनडायरेक्टली काम करता है. अभी पेट का काम क्या है, पोट हा प्रधान आहे. त्यांनी काय सांगितलं, मेंदू राजा जो आहे तो काय सांगतो की पोट हा प्रधान आहे, आपल्या शरीराचा प्रधान आहे, राजाचा सेवक. म्हणजे प्रधान म्हणजे कोण, तर तो पोट काय करतो, अप्रत्यक्षरित्या मतलब इनडायरेक्टली काम करता. क्या करता है की सर्व अवयवांना जीवनरस पुरवण्याचं काम कोण करतं, पोट करतं. आता त्यांनी कसं सांगितलं आहे बघा, की जसा देश सर्वांच्या एकतेमुळे चालतो, आपला देश जो है ही सगळ्यांची युनिटी आहे म्हणून आपला चालतो देश, तसंच आपलं हे शरीर आपल्याला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व अवयव एकामेकाच्या सहकार्याने सर्व अवयवांनी काम केलं पाहिजे. मेंदूराजे उनको क्या बोलते हैं, हा विचार पटवताना मेंदूराजे काय म्हणतात की हम लोग भी या शरीररूपी राज्याचे कोण आहेत, हम लोग सेवक है, गुलाम है. आणि त्यांनी सांगितलं की अगर हम लोग का काम एकजुटीने आपण जर हे काम केलं तर आपलं शरीर काय होईल, व्यवस्थित चालेल. म्हणजे त्याच्या या बोलण्यातून एकजुटीची शिकवण. तसेच आपण एकत्र आले तर शरीररूपी राज्य सुरळीत चालते. त्याप्रमाणे सगळी लोक एकत्र आले तर आपल्या देशाचं कामकाजसुद्धा व्यवस्थित चालेल. म्हणजे काय, तर एकात्मतेचं तत्व इथे मांडलेलं आहे. ॲज इट इज क्वेश्चन का आंसर आप लिखोगे. सेकंड देखेंगे. पोटोबा बद्दलची, ये जो है वो ये कट करना है, ठीक है. पोटोबा बद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी, पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे. का पोटोबाबद्दल त्यांनी तक्रार केलेली आहे, सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याचं कारण काय. आता पोटोबा सर्व इंद्रियांना काय वाटतं, सबको ऐसा लगता है पोटोबा काय करतात, फक्त आयते बसून खातात. आणि पोटोबामुळे काय होते, सगळ्यांची फरफट होते. मान सन्मान मात्र पोटोबाला मिळतो असं जीवाताईला वाटते. जीवाताई जो है वो कंप्लेन करती है, वो मैं एक्सप्लेन करने जब भी लेसन किया था तभी तुम लोग को सब एक्सप्लेन की हूँ. पण जरा जास्त खाल्ल्याने पोटोबा गुरगुरतो. आता त्यांनी काय सांगितलं की नुसतं गुरगुरण्याचं काम कोण करतं, पोटोबा करतो. मग सर्व इंद्रियाच्या मते प्रत्येकजण काही ना काही काम करत असतो. हर एक पार्ट ऑफ द बॉडी जो है इसमें कान, नाक, जीवाताई, पदकुमार, हस्तकुमार, ये लोग को सबको लगता है कि हम लोग भी सब काम करते हैं.
आणि पोट मात्र आयतं बसून काम करतं, आयतं बसून खातो. मग पोटोबा असा अवयव आहे, पोटाची ते तक्रार करतात की जो काहीच काम करत नाही आणि फक्त गुरगुरायचं काम करतो. म्हणजे आम्ही सारे रात्रंदिवस काम करतो, पण पोटोबा मात्र काहीच काम करत नाही. म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी ते मेंदूराजाकडे पोटोबाची तक्रार घेऊन जाता. समझ में आया कि उसको भी हम लोग को सबक सिखाना है, इसलिए वो ब्रेन के पास उनकी कंप्लेन लेके जाते हैं. प्रस्तुत पाठामध्ये हे दोन्ही स्वमत आहेत. क्वेश्चन आंसर के 2 PDF है. एज इट इज़ कॉपी करके नोटबुक में लिखना है. जो बच्चे तुम लोग को ऐसा लग रहा है कि हम लोग मेहनत करके ये सब एक्सप्लेन करके वीडियो भी बना रहे हैं क्वेश्चन आंसर का, नोटबुक सबमिशन के टाइम में अगर क्वेश्चन आंसर नहीं मिले, मार्क्स तुम लोग के कट हो जाएंगे. बहुत सारे जन पर्सनली मैसेज करते हैं, बुक्स चेक कराते हैं, लेकिन जब भी आपको सबमिशन डेट मिल जाएगी, क्योंकि यूनिट टेस्ट हो जाएगी, यूनिट टेस्ट के बाद सेमेस्टर में ये बुक के मार्क्स इंटरनल पकड़ने वाले हैं, तो ये बुक्स जब भी आप सबमिट करोगे तभी ये पूरे क्वेश्चन आंसर उसमें चाहिए. थैंक यू वेरी मच.